आणखी काही विषय मांडले, त्यात बाल गुन्हेगारी व सोशल मीडियाचे गैरवापर. आज बाल गुन्हेगारींचा अनेक ठिकाणी वापर केला जातो. शाळेतल्या मुलांना ड्रग्ज पोहोचवण्यापासून खास करून सातारा, सांगली, कराड या भागातल्या काही उदाहरणं मी त्या ठिकाणी दिली आणि याच्यावर कठोर उपाययोजना करण्याचं आश्वासन गृहमंत्र्यांनी त्या ठिकाणी दिलं. रखडलेली कामं, तांत्रिक ऑडिट आणि दोषींवर कारवाई. खास करून पिंपरी चिंचवड महानगरपालिकांमध्ये काही ठिकाणी कामं अत्यंत वाईट पद्धतीनं कामं चालू आहेत. खास करून पिंपरी चिंचवड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील रखडलेलं काम आहे. मोरवाडी चौक ते चिंचवड चौकापर्यंत अर्धवट राहिलेलं काम आहे आणि त्यात रहदारी एवढी आहे आणि अरुंद असेल, पण काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे. त्याचं तांत्रिक ऑडिट झालं पाहिजे आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे, याचा हा प्रश्न मी मांडला. त्याच्यावर उत्तर आलं आणि याचं लवकरात लवकर तांत्रिक ऑडिट होणार आहे आणि त्याचा पाठपुरावा मी करणार आहे. त्याचबरोबर स्वतंत्र पोर्टल स्थापन करून स्थानिकांना विकास कोणती व रोजगार प्रशिक्षणात संधी द्या, हा एक प्रश्न मी मांडला. त्याचबरोबर माझं सगळ्यांना कल्पना, मी कलारंग नावाची संस्था चालवतो आणि कला क्षेत्रात माझी थोडीशी आवड जास्त आहे. अनेक कलाकार, प्रशांत दामलेंपासून अनेक कलाकार त्या ठिकाणी मुंबईमध्ये आमची चर्चा झाली. बऱ्याच वेळा काय होतं की शनिवार रविवार हे नाटकांसाठी आणि मोठ्या कार्यक्रमांसाठी कलाकार राखीव ठेवत असतात, परंतु एखादा मोठा कार्यक्रम आला, राजकीय, आम्ही जर राजकारणात असतो तरी राजकीय कार्यक्रम असला तर ते नाटक किंवा तो कार्यक्रम जागेवर रद्द होतो. त्यावेळेस कलाकारांचं प्रचंड मोठं नुकसान होतं. मग एखाद्या नाटकाची टीम ही संपूर्ण विदर्भात इकडे आलेली असते, त्या कलाकारांनी वेळ काढलेला असतो, पण ते त्या ठिकाणी कॅन्सल केलं जातं. त्यात प्रेक्षकांचा हिरमोड होतो आणि त्या कलाकारांचा जास्त हिरमोड होतो. त्यामुळे याच्यावर काहीतरी धोरण आणावं म्हणून तो विषय मी त्या ठिकाणी मांडला. त्या ठिकाणी सांस्कृतिक मंत्र्यांनी याच्यावर नक्की धोरण करू असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. खनी कर्म प्राधिकरणातलं आलेल्या सर्व पत्रकार मित्रांचे मी या ठिकाणी या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर या ठिकाणी माझ्याबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सहकारी, या पिंपरी चिंचवड शहराचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय शत्रुघ्न काटे, आमचे मार्गदर्शक माननीय सदाशिव खाडे, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक राजेश जिल्हे, माजी नगरसेवक राजू दुर्गे, त्याचबरोबर आमच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष माननीय सुजयताई पालांडे, संजयजी मंगोळेकर, माननीय मोरेश्वरजी शेंडगे, भाषी कुलकर्णी, अतुलजी इनामदार, त्याचबरोबर मागे उपस्थित असलेले आमचे बापू बोलक, आमचे तिन्ही मंडल अध्यक्ष गणेश असेल, त्याचबरोबर जवळकर असतील, त्याचबरोबर वैशाली असेल आणि सगळेच उपस्थित सगळेच उपस्थित मानव. खर तर या अधिवेशनामध्ये माझं तिसरं अधिवेशन आहे आणि सर्वात आधी स्थानिक प्रश्न आणि त्याचबरोबर सामाजिक प्रश्न आणि महाराष्ट्रातले काही महत्वाचे प्रश्न त्या ठिकाणी मांडण्याची त्या ठिकाणी माझा प्रयत्न होता. आणि खरं तर प्रश्न मांडणं लागणं त्यासाठी प्रचंड स्ट्रगल असतं, कॉम्पिटिशन असतं. त्यातही आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे खरं तर हे सगळं सहकार्य पत्रकारांचं आहे, कारण प्रश्न मांडत असताना वर्षभर पेपरला आलेल्या बातम्या असतील, न्यूज पोर्टलला आलेल्या बातम्या असतील, इलेक्ट्रॉनिक्स मीडियाला आलेल्या बातम्या असतील, याच्या अनुषंगानं लक्ष ठेवून त्याचा अभ्यास करून प्रश्न मांडावे लागतात आणि तोच प्रयत्न माझा होता. शहराच्या दृष्टीने पहिला होता आणि सामाजिक दृष्टीने आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने तेवढाच महत्वाचा होता. त्यात लक्षवेधी मध्ये शहरामध्ये आता जो काही डीपीचा जो विषय आहे, की या डीपी मध्ये अत्यंत चुकीच्या पद्धतीने हा आराखडा संपूर्णपणे आखला गेलेला आहे. त्यात खास करून पिंपरी विधानसभा क्षेत्रामध्ये आमच्या भागातील रामनगर, काळभोरनगर परिसरामध्ये रहिवासी एरियामध्ये तो डीपी त्यात आहे. त्यात अनेक घरं जात आहेत. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो स्मारक आहे त्या ठिकाणी पण आरक्षण आहे. पिंपरीमध्ये व्यापारी मंडळी ज्या ठिकाणी सगळं काम करतात, त्यांचा व्यवसाय अनेक वर्षापासून चालत आहे, त्या ठिकाणी तो डीपी आहे. आणि अशा पद्धतीने चुकीचा डीपी या पद्धतीने होत असताना चिंचवडचं, पिंपरीचं, भोसऱ्याचं सर्वच ठिकाणी या डीपी कडाडून विरोध होत होता आणि म्हणूनच तो डीपीचा त्या ठिकाणी लक्षवेधी त्या ठिकाणी लावली. आणि त्याच्यानंतर उत्तरामध्ये माननीय मंत्री महोदय विशालताई राज्यमंत्री यांनी असं उत्तर दिलं की याच्यावर आम्ही विचार करू आणि ताबडतोब लवकरात लवकर अधिवेशन झाल्यानंतर बैठक घेऊ. त्यामुळे तो पहिला प्रयत्न असेल की येणाऱ्या आठवड्यामध्ये या भागातील सर्व लोकप्रतिनिधींना घेऊन त्या डीपी साठी ही
बैठक होती. त्याच्यामध्ये मी मागणी अशीच केली होती की DP यामध्ये तात्काळ रद्द झाला पाहिजे आणि ती माझी मागणी पुढेही कंटिन्यू राहील आणि लोकांच्या जे प्रश्न आहेत जनहितासाठी या DP मध्ये आपण स्थगिती इमिजिएट देऊन हा DP रद्द करावा अशी मागणी मी त्या ठिकाणी केली होती. दुसरा जो विषय त्या ठिकाणी स्थानिक म्हणून विषय मांडला होता तो PCMC बसेसमध्ये प्राथमिक सुरक्षेची साधनांची कमतरता. त्याच्यात माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असं उत्तर दिलं की MPV बसेसमध्ये सुरक्षा साधनाची आवश्यक सध्या पुरेशा उपलब्ध नाही हे खरं आहे. कारण आपण जर बसेसमध्ये प्रवास केला आणि जर इमर्जन्सीमध्ये त्या ठिकाणी काही घडलं तर प्रत्येक बसेसमध्ये प्राथमोपचार पेटी असले पाहिजे, अग्निशामक हे असलं पाहिजे, ते सगळीकडेच उपलब्ध आहे का याविषयीच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी लवकरात लवकर उपाययोजना करू असं त्यांनी सांगितलं. राज्यामध्ये आणि शहरामध्ये पण सगळ्यात मोठा प्रश्न आता भटक्या कुत्र्यांचा. पण भटके कुत्रे फिरत असताना त्याच्यावर नेमकी प्रक्रिया म्हणजे हे सगळं त्यांचं भटके कुत्रे त्यांचं जे प्रजनन होतं ते थांबवणं हा अत्यंत महत्वाचा प्रश्न होता. त्याचं वर्षभर स्टडी आणि अनालिसिस केल्यानंतर असं आढळलं की विशिष्ट एका कंपनीसाठी फोर्स केला जातो आणि त्या कंपनीला काम नाही मिळालं तर इतर कोणालाही कंपन्यांना ते काम दिलं जात नाही. आणि मग हे का होतंय याच्यावर मी प्रकाश टाकला आणि फक्त प्रकाश टाकला नाही तर महाराष्ट्रातल्या जवळजवळ 7 ते 8 महापालिकांचा या ठिकाणी मी उदाहरणासह त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी मांडलं शीतल शिंदे. आणि याच्यामध्ये आपण उदाहरण देत असताना पूर्वी जर एखादी कंपनी काम करत असेल तर पूर्वी त्या ठिकाणी किती काम व्हायचं आणि आता काय काम होत आहे याची परिस्थिती मांडली. त्याच्यावर माननीय मंत्री उदयजी सामंत यांनी उत्तर देत असताना राज्यात भटक्या श्वानाची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गाने सूचना ज्या आहेत त्याच्या चौकटीत राहून आपण काम करतोय आणि याच्यासाठी लवकरात लवकर स्वतंत्र निधी आणि स्वतंत्र योजना तयार करू असं त्यांनी उत्तर दिलं. त्याचबरोबर काही महत्वाचे खेळाडू आहेत की त्याच्यामध्ये जे नॅशनल लेवलचे खेळाडू आहेत त्यांना आतापर्यंत 14 कोट्यात राही सर्वमत आहे. अशा 5-6 खेळाडू की त्यांना 14 वर्षापासून त्यांना शासन पगारच देत नाही आणि पगार का देत नाही तर त्यांची एक एक्झाम असते, ती एक्झाम त्यांनी पूर्ण केली नाही. पण त्या एक्झामला हे खेळाडू लायबल नाहीत. मग तोही मी आवाज उठवला, त्याच्यावरही चांगलं उत्तर आलं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावा म्हणून दोन्ही सभागृहामध्ये त्या ठिकाणी मागणी झाली. कालच लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची पुण्यतिथी होती आणि त्यांचं आपलं साहित्यातलं काम आणि समाज परिवर्तनाचं काम याचा विचार करून याविषयी आपण केंद्र शासनाला प्रस्ताव सादर करा ती मागणी मांडली. आज आमचे अनेक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीत असतील किंवा सगळ्याच पक्षांचे असतील राजकीय आणि सामाजिक आंदोलन करत असताना ते आंदोलन जे असतं ते समाजासाठी असतं. पण त्याचे खटले जे आहेत ते तसेच प्रलंबित राहतात. पण त्यांना शासकीय नोकऱ्या असतील किंवा शासकीय लोन कर्ज प्रकरण असतील याच्यामध्ये त्यांना त्या ठिकाणी अडचण होते. त्यामुळे हे खटले मागे घ्यावे यासाठीच एक मी त्या ठिकाणी विशेष उल्लेख केला होता. त्याच्यावरही उत्तर असं आलं की त्याच्यावर आम्ही लवकरात लवकर विचार करून ते खटले मागे घेण्याचं प्रायोजन करू. आपण या अधिवेशनामध्ये एक आणखी एक लक्षवेधी लावली की जे निकृष्ट दर्जाचं पूल होता आणि तो कोसळला होता कर्जतमध्ये, अहिल्यानगरमध्ये. आणि मी नेटिव्ह माझं गाव नगर असल्यामुळे तो प्रश्न मला घेणं अत्यंत महत्वाचं होतं. आणि त्या प्रश्नामध्ये 2012-13 मध्ये बांधलेला पूल अवघ्या 12 वर्षात कोसळला होता. आणि मग कोसळल्यानंतर ग्रामसडक योजनेअंतर्गत बांधलेला जो पूल आहे त्यात पुढे काहीही कारवाई झाली नाही, ठेकेदारावरही कारवाई झाली नाही. आणि म्हणून अत्यंत प्रभावीपणे मी त्या ठिकाणी विषय मांडल्यानंतर ठेकेदारावर जागेवरच माननीय मंत्र्यांनी काळ्या यादीत टाकून पुढची चौकशी करून ठेकेदाराला तातडीने अटक करण्यात असं आश्वासन मला त्या ठिकाणी तोंडी त्या ठिकाणी मिळालं. म्हणजे पटलावर तो विषय आला. त्याचबरोबर गावाबाहेर सार्वजनिक स्मशानभूमी असतात आणि स्मशानभूम्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रभर अशी परिस्थिती आहे की त्या ठिकाणी काही इतर मागासवर्गीय लोकांना त्या स्मशानभूमीमध्ये जाण्यासाठी जागा मिळत नाही. हाही प्रश्न मी त्या ठिकाणी मांडला. त्याच्यावरही उत्तर आलं की याच्यावर एक चांगला कायदा आणण्यासाठी शासन त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. धर्मांतर करून अनुसूचित जातीचं आरक्षण लाभ घेणाऱ्यांचं प्रमाणपत्र रद्द करावं. या ठिकाणी फक्त अनुसूचितचा विषय नाहीये, ओबीसी असेल किंवा इतर सगळे लोक असतील की जे खऱ्या अर्थानं आपण हिंदू म्हणून राहत असतो आणि नंतर हिंदू म्हणून राहत असताना आपल्याकडे ओबीसी सर्टिफिकेट असतं, एससी सर्टिफिकेट असतं.
आपण ओबीसी सर्टिफिकेटवर निवडून येतो, एससी सर्टिफिकेटवर निवडून येतो, त्याच सर्टिफिकेटवर आपण काही शासकीय फायदे घेतो. पण फायदे घेत असताना आपला खरा धर्म विसरून तो बाजूला ठेवून आपण त्या ठिकाणी ख्रिश्चन धर्माचा प्रसार करतो. आणि प्रसार करत असताना त्या ठिकाणी मग लग्न ते कधी कळतं तर ज्यावेळेस त्या मुलांची लग्न होतात किंवा त्या ठिकाणी मृत्यू होतो आणि त्या विधीतनं मग कळतं. मग अशी केस सेम चेन्नईला झाली होती आणि चेन्नईच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला होता की एखाद्याने अशा प्रकारचा जर स्वतः तो आधी हिंदू असेल आणि नंतर अशा प्रकारे जर त्यांनी कन्व्हर्जन केलं असेल तर त्याचं सर्टिफिकेट आधीच रद्द झालं पाहिजे. आणि तोच आधार घेऊन प्रश्न मांडला. आणि विशेष म्हणजे याच्यावर माननीय मुख्यमंत्री यांनी स्वतः उत्तर दिलं आणि त्याच्यावर माझ्या प्रश्नाच्या उत्तरानंतर राज्यामध्ये आता कायदा असा आलाय की जर कोणी आपलं हिंदू धर्म सोडून इतर धर्मात गेला असेल आणि त्याचा फायदा त्यांनी शासकीय नोकरीत घेतला असेल, निवडून आला असेल नगरसेवक म्हणून किंवा इतर गोष्टी म्हणून, पण तो कुठेतरी दिसतोय की आपला धर्म त्यांनी बदलला, तर त्याला आधीचं मूळ सर्टिफिकेट हे बाद होऊ शकतं आणि तो अधिकार तिथल्या स्थानिक जात पडताळणी समितीने आणि कलेक्टरला आहे. अत्यंत महत्वाचा निर्णय माझ्या लक्षवेधीमुळे झाला आणि कालच्या सगळ्या पेपरला फ्रंट पेजला हे